नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आषाढ विशेष थाळी बनवत आहोत। यासाठी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीचा झणझणीत आणि चमचमीत बेत करत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भाजणी न करता झटपट तयार होणारे कोंबडी वडे आणि अगदी सोप्या पद्धतीने मालवणी चिकन कसे बनवायचे आहे ते दाखवले आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। गावरान कोंबडी आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून इथे चिकन घेतलेले आहे। यानंतर आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे। यासाठी इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। 1 गड्डी लसणाची घेतलेली आहे आणि 1 इंच आलं घ्यायचं आहे। मिक्सरमध्येच याची मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे आपलं हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे। इथे मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। यासाठी इथे थोडे मीठ घेतलेले आहे आणि आपण तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे त्यामधलं 2 ते 3 चमचे इथे मी वाटण घेतलेले आहेत। 3 टीस्पून इतकं मी इथे हिरवं वाटण घेतलेलं आहे आणि वाटण छान आपल्याला या चिकनला चोळून घ्यायचं आहे। शक्यतो हाताच्या साहाय्याने आपण व्यवस्थित चिकनला हे वाटण चोळून घेणार आहोत। इथे बघा आपण चिकनला हे वाटण छान चोळून घेतलेलं आहे। आता 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे चिकन बाजूला ठेवायचं आहे। यानंतर आपण आणखी एक वाटण तयार करणार आहोत। यासाठी इथे मी एक उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे। थोडं तेल घालून हा कांदा छान तेलामध्ये परतून घेतला आहे। कांद्याचा अगदी हलकासा तांबूस रंग आला की यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इथे मी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे तो घालायचा आहे। आपण मालवणी चिकन बनवत आहोत, अर्थातच इथे ओला नारळ हा आलाच पाहिजे। तुम्ही इथे ओल्या नारळाऐवजी सुक्या नारळाचा देखील वापर करू शकता, पण मालवणी चिकनची जी खरी चव आहे ती ओल्या नारळांनीच येते। यामुळे इथे शक्यतो ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे। आता कांदा आणि खोबऱ्यासोबत 2 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत। बेडगी मिरचीमुळे आपल्या या वाटणाची चव आणि रंग छान येणार आहे। सोबतच मी 6 ते 7 लसूण पाकळ्या यामध्ये घेतलेल्या आहेत। कांदा खोबऱ्याचा जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपण हे दोन्ही जिन्नस छान परतून घेणार आहोत। थोडे पेशन्स ठेवायचे आहेत। ओलं खोबरं भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो। मी ज्या वेळेला वाटण काढत असते त्यावेळेला कांदा आणि खोबरं शक्यतो लोखंडी भांड्यामध्ये किंवा पितळेच्या भांड्यामध्ये छान असं भाजून घेते। यामुळे आपल्या या वाटणाला ना खूप छान असा सुवास येतो आणि चव देखील छान लागते। तर मी तुम्हाला इतकंच सुचवेल की कांदा खोबऱ्याचं वाटण काढत असताना कांदा खोबरं भाजण्यासाठी लोखंडी भांडं, भिडाचं भांडं किंवा पितळेच्या भांड्याचाच वापर करा। यामुळे वाटणाची चव छान लागते। इथे बघा हे वाटण आपण छान भाजून घेतलेलं आहे। आता थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि वाटून घ्यायचं आहे। वाटण वाटून झाल्यानंतर आता चिकन बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये काही खडे मसाले घालत आहे। 1 तमालपत्र घेतलं आहे, 1 स्टारफूल घेतलं आहे, 1 मसाला वेलची घेतली आहे आणि 4 काळी मिरी आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत। आता हे खडे मसाले एखाद सेकंद आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जास्त करपवायचे नाही, नाहीतर त्याची कडवट चव येईल। मी गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर ठेवली आहे। त्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घातलेला आहे। हलका असा गुलाबी झाला की यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत। इथे मी 3 चमचे भरून मालवणी मसाला घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। तेलामध्ये पावडर मसाले घालत असताना थोडी काळजी घ्यायची आहे। तेल जर जास्त तापले असेल तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे, नंतरच त्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत, किंवा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवून पावडर मसाले घालायचे आहेत आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ग्रेव्हीला छान तरी येते। आता इथे आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते घातलं आहे आणि तेलामध्ये ना आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे। हे मसाले आहेत ना छान तेलामध्ये भाजलं जाणं खूप महत्त्वाचं आहे। मी गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवलेलं आहे। पाणी न घालताच हे वाटण छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे, म्हणजे आपण घातलेले पावडर मसाले त्यानंतर खडे मसाले त्याचा छान अर्क या वाटणामध्ये उतरेल। आणि जोपर्यंत या मसाल्यांना तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे। आता जवळजवळ ना 3-4 मिनिटं झालेली आहेत। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे कारण की हे स्टीलचं भांडं आहे। मी इथे चिकन बनवण्यासाठी कुकरच्या भांड्याचा वापर करत आहे। तुम्ही बघा इथे जवळजवळ 5 मिनिटं झाली आहेत। आपलं हे वाटण ना छान त्याला तेल सुटल्याने छान सुकं झालेलं आहे। आता आपण जे मॅरिनेशन करण्यासाठी चिकन ठेवलेलं होतं ते या वाटणामध्ये घालायचं आहे आणि पाणी न घालताच छान आपण या वाटणामध्ये चिकन मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे सर्व मसाले आहेत, हा जो वाटण आहे ना या चिकनमध्ये छान असा मुरला गेला पाहिजे। यासाठी सुरुवातीला पाणी न घालताच आपण हे चिकन वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता काय करणार आहे, मी भांड्यावर झाकण ठेवणार आहे, वर थोडं पाणी घालणार आहे झाकणामध्ये, म्हणजे हे जे वाटण आहे खाली भांड्याला लागणार नाही।
बघा गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायची आहे। इथे तुम्ही बघू शकता 3-4 मिनटं झालेले आहेत, अजिबात खाली वाटण भांड्याला लागलं नाही किंवा चिकटलं नाही किंवा करपलं नाही। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे। शक्यतो चिकन किंवा मटण करताना गरम पाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे। थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील ओतून घेतलं आहे, म्हणजे वाटण जे काही मिक्सरला चिकटलेलं असतं ते देखील या पाण्यामध्ये निघून येईल, काहीच वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला। चवीनुसार मीठ घातल्यानंतर हा जो रस्सा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। बघा इथे एक उकळी आलेली आहे। आता हा रस्सा आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि पुन्हा यावर मी झाकण ठेवणार आहे। मी जरी हे चिकन कुकरच्या भांड्यामध्ये बनवत असली तरी शिट्ट्या देऊन हे चिकन शिजवणार नाही। नॉर्मली आपण जसं पातेल्यामध्ये चिकन बनवतो तसंच हे चिकन मी बनवत आहे। भांड्यावर झाकणामध्ये थोडे पाणी घालून ठेवायचे आहे, म्हणजे चिकन थोडे लवकर शिजले जाईल। इथे एकदा चेक करते हे चिकन शिजले आहे का। थोडं अजून चिकन हे कच्चं आहे, आणखी 5 मिनटं हे चिकन शिजण्यासाठी मी ठेवणार आहे। गावरान चिकन शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे वड्यांची तयारी करूया। आपले इन्स्टंट वडे आहेत, भाजणीच्या वड्यांचं ती चव येण्यासाठी इथे मी काही मसाले भाजून घेणार आहे। यामध्ये आपण इथे सफेद उडीद डाळ घेतलेली आहे, धणे घेतलेले आहेत, बडीशेप घेतलेले आहेत, 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे। गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून लोखंडी भांड्यामध्ये मी हे सर्व जिन्नस, हे सर्व मसाले खमंग असे भाजून घेत आहे। मसाले हलकेसे तडतडू लागले आणि खमंग असा सुवास सुटला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। याचा अर्थ मसाले मस्त असे खमंग आतपर्यंत भाजले गेले आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मसाल्यांचा जास्त रंग बदलता कामा नये, नाहीतर याची जी चव आहे ती कडवट होईल। आता सगळ्यात शेवटी आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत। 1/2 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे। मेथीने सगळ्यात शेवटीच भाजायची आहे, कारण ही जास्त भाजली गेली तर आपल्या वड्यांची चव बदलू शकेल। आता हे सर्व मसाले थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये याची छान बारीक पूड करून घ्यायची आहे। आता यानंतर इथे बघा मी पीठ घेणार आहे। परातीमध्ये मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, 1/2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। आता यामध्ये जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर नाही घातलं तरीही हरकत नाही, किंवा तुम्हाला पिठांचे प्रमाण थोडं वाढवायचं असेल तरीही चालेल। यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। 1/2 चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहे, अगदी छोटा चमचा यामध्ये मी लाल तिखट घातले आहे। लाल तिखट अगदी ऑप्शनल आहे, नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल। आता हे सर्व सुके जिन्नस मी एकदा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण जो खडे मसाले आता भाजून घेतलेले आहेत त्याची जी आपण पावडर तयार केलेली आहे ती यामध्ये घालायची आहे। इथे बघा ही सर्व पावडर मी यामध्ये घालणार आहे आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपण आता हे जे भाजून घेतलेल्या खडे मसाल्यांची पावडर आहे पिठामध्ये मिक्स केल्यानंतर अगदी भाजणीचा पीठ तयार करतो त्याप्रमाणे त्याचा खमंग असा सुवास दरवळू लागला आहे। आता या इन्स्टंट कोंबडी वड्यांची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आणखी एक इन्ग्रेडियंट्स घालणार आहे, ते म्हणजे कांदा। इथे मी कांदा मध्यम आकाराचा घेतला, मिक्सरमध्ये छान याची पेस्ट करून घेतलेला आहे। तुम्ही किसणीवर किसून घेऊ शकता, तसं केलं तरीही चालेल। ही कांद्याची पेस्ट आहे ना मी या वड्यांच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। कांद्याच्या पेस्टमुळे कोंबडी वड्यांची चव खरंच खूप छान लागते। तुम्ही देखील कांद्याची पेस्ट या पिठामध्ये मिक्स करून बघा। आता यामध्ये आपल्याला कडकडीत गरम केलेलं पाणी घालायचं आहे। कडकडीत गरम केलेलं पाणी पिठामध्ये घातल्यामुळे आपलं हे जे वड्यांचं पीठ छान तयार होतं। आपलं हे गरम पाणी आहे त्यामुळे अजिबात या गरम पाण्यामध्ये सुरुवातीला हात घालू नका, चमच्याच्या साहाय्याने हे पीठ मिक्स करून घ्या। हे पीठ मळण्यासाठी हे जे गरम पाणी घेतलेले आहे ते 3 वाट्या इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे, पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। आता सर्व पाणी घालून झाल्यानंतर पीठ थोडं कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। छान असा मऊसूत पिठाचा गोळा तयार करायचा आहे। वडे व्यवस्थित आपल्याला थापता आले पाहिजेत। इथे बघा मस्त असं मऊसूत गोळा तयार झालेला आहे। मला जवळजवळ 2.5 वाट्या पाणी लागलेलं आहे।
इथे आपलं हे कोंबडी वड्याचं पीठ तयार झालेलं आहे। तुमच्याकडे जर का वेळ असेल तर हे पीठ मुरण्यासाठी 1 ते 2 तास तुम्ही ठेवू शकता। वड्यांची चव आणखी छान लागते। मी हे वडे लगेचच थापण्यासाठी घेत आहे। इथे मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, यावर थोडं तेल लावलेलं आहे। तुम्ही प्लास्टिकऐवजी केळीचं पान घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेन डिशवर देखील हे वडे थापू शकता। तुम्हाला जसं सोयीचं पडेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या। इथे बघा, वडे थापताना जास्त जाड किंवा जास्त पातळही थापायचे नाही, मध्यम जाडीचे आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहेत। इथे मी आधीच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। छान कडकडीत तेल गरम झाल्यानंतर आपण जो थापून घेतलेला वडा आहे तो मी यामध्ये सोडलेला आहे। बघा, अगदी थोड्या वेळातच हा वडा तेलामधून वर येतो। वडा वर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने ना त्याचे जे कॉर्नर्स आहेत त्याला हलकासा दाब द्यायचा, म्हणजे वडे ना छान फुगतात। बघा इथे, वाह, मस्त असा आपला हा वडा टम्म फुगलेला आहे। आता दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील हा वडा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी मी हा वडा मस्त असा तळून घेतलेला आहे। आता झाऱ्यामध्ये काढून असं तेल निथळून घ्यायचं आहे आणि नंतरच टोपल्यामध्ये किंवा जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो काही एक्स्ट्राचं तेल असेल तो देखील निघून जाईल। बघा, खूप मस्त आपला हा वडा दिसत आहे। दुसरा वडा देखील मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे। बघा, तेल छान तापलं असल्यामुळे ना लगेचच वडा वर येतो। वडा वर आला की झाऱ्याच्या साहाय्याने हलका कॉर्नर्सला दाब द्यायचा, म्हणजे वडा छान फुगला जातो। इथे बघा, आपला हा वडा देखील छान फुगलेला आहे। दुसरी बाजू देखील व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आपण असे सर्व वडे तळून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला बघा, आपण चिकन देखील शिजवण्यासाठी ठेवलं होतं, ते देखील रेडी झालेलं आहे। चिकन बघा छान असं शिजलं गेलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। तुम्ही चिकनचा रंग बघू शकता। आपण यामध्ये अजिबात जास्तीचे कोणतेही मसाले घातलेले नाहीत। आता तयार झालेलं हे चिकन आपण सर्व करून घेणार आहोत। इथे आपली ही आषाढ स्पेशल चमचमीत आणि झणझणीत अशी नॉनव्हेज थाळी तयार झालेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मालवणी चिकन आणि झटपट टम्म फुगणारे कोंबडी वडे कसे बनवायचे आहेत ते बघितलं आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच कोंबडी वडे बनवणार असाल तर तुम्ही देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट टम्म फुगणारे कोंबडी वडे आणि सोप्या पद्धतीचे हे मालवणी चिकन अगदी व्यवस्थित बनवू शकता। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा। नमस्कार।